स्ट्राईकला गेला मंदार राणे आणि निखिल सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय. पोशी संघाकडून काय वातावरण भेटलं काय माहिती. सध्या तरी आपण पाहिलं गेल्या वातावरण जे दुपारी एकदम गरम असतं, रात्री गारवा जाणवला जातो. पण 4 ओव्हर चार षटकाचा मॅच आहे. 2 षटकं मिरतुले यांकडून आणि 2 षटकं आपण पाहतोय वाकस यांकडून. ही गोलंदाजी अशा प्रकारे केली जाईल. नितीन हा गोलंदाज पाहिला गेला. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून फेकला गेला आणि डावकरा मंदारने षटकार ठोकला. सुरेख फटका उर्फी चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक मोहित आहे त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी नाही. सिंगल या ठिकाणी अपवते. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पॉवर प्लेचा एक मात्र षटक. 2 चेंडू नितीनचे 7 धावा खर्च करून गेलेत. तिसरा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. समोर होता चांगल्या पद्धती चेंडू एष्टी रक्षक टिनूच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू जो पाहिजे होता तो चेंडू आपण पाहतोय नितीन भुईर या ठिकाणी घेऊन आलाय. 3 चेंडू 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. जे अनुमान पोषित संघ गतवर्षी याच ट्रॉफीमध्ये पोषित संघ आपण पाहतोय विजेता ठरला होता. या स्पर्धेचा महाविजेता ठरला होता तो संघ आपण पाहतो आज या ठिकाणी खेळतोय. शपलून केल्याचा प्रयत्न आपण पाहायला गेलं. स्टेप आउट करून खेळला होता. पाडवरती चेंडू जरूर आदळला पण त्यांनी सांगितलं कुठेतरी आपण पाहतो इनफॅक्ट मोजला गेला ऑफस्टमच्या बाहेर होता. 4 चेंडू 7 धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडू 7 धावा एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. स्लोवार गती परिवर्तन फिरकी चेंडू पाहिला गेला. पडल्यानंतर टप्प्यावरती चेंडूने वलन घेतला. अपील या ठिकाणी जोरदार झाली होती पण चेंडू पडल्यानंतर पाहिलं गेलं पण स्विंग होत असताना बाहेर निघाला. कट झाला चेंडू. रायझिंग डिलिव्हरी म्हटली जाईल. 6 धावा पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर सिंगल लगातार 3 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 7 या आकड्यावरती. 5 चेंडूची समाप्ती आत्तापर्यंत झाली. मंदार 2 चेंडू 7 धावेवरती नॉन स्ट्राईक तो निखिल लगातार 3 चेंडू निर्धाव खेळताना दिसला. ओरपी चेंडू आहे. इथे कॉलिंग नाहीये. आपसमध्ये टक्कर पण फलंदाजाला येईल चक्कर कारण तो होईल बाद. झटका क्रमांक दिलाय तो पहिला निखिलच्या स्वरूपात पोशी टीमला. चांगलं घोड शेवट करून गेला. विकेटचा प्राप्ती झाली. आता मंदार जो 2 चेंडू 7 धावा करून होता तो आता आपण पाहतोय स्ट्राईकला असेल. दुसरं षटक दुसरा गोलंदाज तेजस भवारेला आपण या ठिकाणी पाहतोय. 7 धावा स्कोर कार्डवरती लागले गेले. तेजस पवारे बघूया कशा प्रकारे कामगिरी होती. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टाइम लागला गेलाय. मोजतोय टाइम आपण या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तेजस थोडंसं फास्ट घ्यायचंय. हलक्या त्याने ग्लान्स केले. फाईन मध्ये शतरक्षी व्यवहार त्या ठिकाणी करण्यात आले. जरूर पाहतो आपण सिंगल आली.
सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहतोय आणि उर्वरित खेळाडू पण बरेच आहेत आपण पाहतोय. एक मॅच अशी पाहिली होती मी मालेगावच्या मैदानावरती स्कूलच्या मैदानावरती भवारे कसा मैदानात गेला आणि मैदानात गेला आणि संघासाठी आपण पाहतोय विलन ठरला होता. तो आज आपण पाहतो या ठिकाणी आहे, मॅचचा आनंद या ठिकाणी घेतोय, एन्जॉय करतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय. तेजस सपोर्टचा चेंडू, चांगली गोलंदाजी आपण पाहतो. नवीन फलंदाज नितीनला मैदानात निखिलच्या जागी गेलाय. इथे ह्या धावा घेणं गरजेचे. मंदार आपण पाहतो कैसा कानमंत्र देत असताना मंदार 3 चेंडू 8 धावेवरती खेळतो. ज्या 8 धावा आपण पाहतो संघाच्या खात्यावरती लागल्यात त्या मंदारच्या बॅटमधून आल्यात. इथं धावा अजूनही फलंदाज करू शकला नाहीये. निखिल 4 चेंडू डॉट खेळून निघाला, माघारी परतलाय, झटका भेटला आणि नितीनचा विचार केला तर हा पहिला चेंडू डॉट खेळत असताना स्लोवार चेंडू आपण पाहतो. ऑफस्टमच्या खूपच दूर चेंडू त्याला व्हाईट लाईनच्या आपण पाहतोय. बाहेर चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात स्कोर कार्डवरती घेतली जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात. या अगोदरची मॅच आपण पाहिली गेली अफलातून सामना. वेदिका 11 सावली टीम त्या ठिकाणी विजयी झाले. चांगली कामगिरी. इथे पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. मोहित त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने चांगला क्षेत्ररक्षक आहे मोहित आणि इथे न चुकी करताना सुंदर झेल टिपतोय फलंदाज बाद. नितीनच्या स्वरूपात झटका क्रमांक 2 दिला गेला आहे तो पोशी टीमला. मागच्या सामन्यामध्ये ज्याच्या बॅटमधून अफलातून 29 धावा पाहिल्या होत्या तो सूरज मैदानावरती रवाना झालाय 2 विकेट नंतर. आणि अजूनही आपण पाहतो मन निघत नव्हतं, पाय ओढत नव्हते मैदानाकडे, पण 2 विकेट नंतर आता जावं लागलंय. तो गेला नाही तर त्याला यावं लागलं मैदानात. 2 विकेट. निखिल एन फॅक्टर माघारी आलेत. आता मंदार आणि सूरज ही आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानावरती आहे. तेजस पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर 1 विकेट इथं प्राप्त केलाय. जरीमरी आई प्रसन्न, न्यू गोल्डन स्टार दैवली विपक्ष हनुमान पोशीर हा सामना आपण पाहतो. काल ही पोशीर टीम पाहिली, अर्व शूटर ही टीम शेवटच्या क्षणाला त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. आज हनुमान पोशीर आहे. चौथा चेंडू आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आला, सपोलून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बाट आणि चेंडूचं टायमिंग झुललं नाहीये, समोर निघून गेला चेंडूला. पावस मिलाला निर्धाव चेंडू. 1 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर या 9 धावा स्कोर कार्डवरती आहे. 2 विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगली मॅच, एक चांगली स्पर्धा, चांगलं पारितोषिक मिळवायचं तर चांगला खेळ करावा लागतो. इथे पाहतो क्षेत्ररक्षक होता चुकी. हो, आत्ता दवेलीची जत्रा होऊन गेले, आत्ताच दवेलीची जत्रा झाली आणि इथे फंबलिंग आपण पाहायला मिळाली. एक सिंगलच्या सहाय्याने 10 धावा धावफलकावरती. 1 षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर या 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं पतन आणि सूरज 2 विकेट नंतर मैदानावरती आपण त्याला पाहतोय. 2 विकेट नंतर मैदानावरती पाहतो सूरजला. मंदार 3 चेंडू 8 धावेवरती खेळतोय तर सूरज आपण पाहतोय डॉट पर्सेंटेज मंदारचा पाहिलं तर 0 आहे. इथे स्ट्राईकला असेल डावखोरा त्याचा फलंदाज. शेवटचा अंतिम चेंडू 2ऱ्या षटकातील आपण पाहतोय. रिवा साठे दूधरी तलवार, चेंडूवरती वार, चेंडू होतो सीमारेखा पार, पॉइंट रिझर्व मधून चेंडू फरार, रन्स मिळतील 4. चौकार चौकार चौकार.
चला 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 14 धावा धावफलका होती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जय डबाया चोरावले विपक्ष वेदिका 11 सावले या दोन संघादरम्यान आपण पाहतोय टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी उपस्थित राहा. आज आपण पाहिलं तर लवकरात लवकर समाप्त होतील मॅचेस असं वाटलं होतं. 1:27 झालेत. इथे आपण पाहिलं गेलं धबिली टीम अधिक वेळ घेऊ नका, अन्यथा चौथ्या षटकात एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये यावा लागेल. मोहित गवली गोलंदाजी मार्कवरती येते तर सूरजला आणि मंदारला. मंदारचा विचार केला तर 300च्या स्ट्राईक रेटने चांगली फलंदाजी करतो. 12 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. सूरज 2 चेंडू एका धावेवरती खेळतो. सूरज असे स्ट्राईकला सामना करेल मोहितचा. उर्फी चेंडू इथे पाहतो सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. 6.92च्या करंट रन रेटने आत्ता तरी संघ चालतोय. जर याच पद्धतीने खेळत राहिला तर 28, 29, 30 धावा जमू शकतो या ठिकाणी पोहोचली टीम. पण इथून जर अग्रेसर झाला, मंदारच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके आले तर धावसंख्या बनवू शकते. हीच पद्धत पाहिली होती. चोरवले टीम जेव्हा खेळत होती 2 षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर त्या धावसंख्या 57 म्हणजे उर्वरित 12 चेंडूमध्ये 53 धावा बनवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मिलिंद आणि पाहिलं गेलं त्याच्यासोबत राजेश यांची ती कामगिरी पाहिली होती. दोघांकडून अफलातून बॅटिंग पाहिली होती. ते मंदार मागच्या सामन्यामध्ये 31 धावा बनवल्यात. इथे ही 4 चेंडू 12 आकड्यावरती खेळतोय. सरळ रेषे चेंडू निघून गेला. मयूर मार्के आणि मंदार राणे. मयूर मार्के पंताच्या भूमिकेत स्ट्राईकला ते मंदार राणे. शरीरभेदक चेंडू पाहिल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न होईल का या ठिकाणी? नाही, थांबला. ते जे आपण पाहतोय हिट करणं गरजेचं होतं. जर फायदेशीर ठरला असता तर हिट केला असता, पण इथे थांबला. एक धाव आपण पाहतो लेग बायची. 3 चेंडू आणि एकच धाव आत्ता परत खर्च केले. एक लेग बायची धाव जरूर मोजली जाईल. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 2 विकेट आत्तापर्यंत पाहिले गेले. 2 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. मोठमोठ्या चषक आपण पाहतोय. सुंदर ट्रॉफी सध्या तरी आपण पाहायला गेल्या संपूर्ण कर्जत तालुक्यात अनेक स्पर्धा चालू आहेत आणि तिथे चांगल्या ट्रॉफीसाठी संघ खेळत असतात. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून. 4 चेंडू आत्तापर्यंत मोहितने वेगलेत. इथे सूरजला ती कामगिरी करावी. लेझी क्रिकेट आपण पाहतोय. स्लोअर होता. इथं कट झाला चेंडू. आपण पडल्यानंतर किंचितसा बाहेर निघाला. बाल बचावला. बाट आणि चेंडूचा कोणताही स्पर्श झाला नाहीये सूरजचा. 4 चेंडू आणि 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. 6 चेंडू 12 धावेवरती खेळतोय तो मंदार. आणखीन एक चेंडू कट केला चेंडूला. पुन्हा त्या पडल्यानंतर चेंडू वलन घेऊन बाहेर निघतो. सुरेख गोलंदाजी. मोहितची चांगली कामगिरी. 5 चेंडू 1 धाव त्याने आत्तापर्यंत खर्च केले. धावसंख्या 16 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. शिवसाई शेलू सारख्या बल्लाट संघाला माघारी पाठवणारा हा जरीमरी आई प्रसन्न न्यू गोल्डन स्टार धविली टीम आपण पाहतो या ठिकाणी सामना करते. ती फोशीर टीमच्या विरोधात. गत चॅम्पियन टीम आपण पाहतोय. गत वर्षाची चॅम्पियन टीम या ठिकाणी धावसंख्या बनवण्यात झुंज देताना दिसली. लेग बायची एक धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती लागली. या षटकात आपण पाहतो मोहितने फक्त एकच धाव खर्च केली. 2 लेग बायच्या धावा होत्या. धावसंख्या 3 षटकामध्ये 17 या आकड्यावरती. मंदार आणि सूरज अजूनही मैदानावरती. शेवटचा षटक येईल तो परत संधी देऊया डीजे दीपकला.
नो चेंडू. क्या बात आहे. नो चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. एक सिंगल आपण पाहतोय. जर आपण पाहतो स्कोर कार्ड ह्या फ्रीजच्या चेंडूवरती 2 धावा आले. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. इथे समोर उडवलाय. लॉंग झोन मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे हात खोलण्याचा मोका आणि या मोक्यावरती दिला सूरजने ठोका. 6 धावेसाठी षटकार. आकड्यावरती अजूनही आपण पाहतो 4 चेंडूचा खेळ या इनिंगचा बाकी आहे. नो बॉल आला. तिथून गेम चेंज झाली. फ्रीजच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर सूरजच्या बॅटमधून हा षटकार पाहिला गेला. अजूनही 4 चेंडू आहेत. त्या 4 चेंडूवरती बघूया किती धावा खर्च करेल हा गोलंदाज मनोज. आत्तापर्यंत 2 चेंडूवरती 9 धावा खर्च केल्यात. मनोज तयार. सूरजसाठी आपण पाहतो पुढचा चेंडू असेल. पंचांच्या उजव्या साईडने राईट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. टॉस केलाय चेंडू. आता बराच काल चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. मोहित गवली होता त्या ठिकाणी आणि एक चांगला शतरक्षक मोहित गवलीला आपण नेहमीच पाहतो दविली टीम कडून आणि त्याच्या माध्यमातून पकडली जाते. सूरज कोंडिलकर या चांगल्या फलंदाची झेल. फलंदाज बाद होतोय. क्रमांक 3 धक्का जय हनुमान पोशीर टीमला ठोकली दे. इथं पाहतोय जोरदार अपील. बाटची आपण पाहतोय अपील कराची अपील केले. फलंदाज बाद. आणखीन एक झटका जो कल्पेश मैदानावरती गेला तो माघारी आला. बॅक टू बॅक विकेट. सलगचे 2 विकेट आपण पाहतो 26 या आकड्यावरती.
आणि इथे 4 धावा आपण पाहतो. चौकार मी स्पीड लगातार 2 चेंडू मी स्पीड होताना पाहिल्या गेल्या. धावसंख्या 32 या आकड्यावरती. 33 धावांची गरज आहे. टॉस केलं जाईल या ठिकाणी. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचे. चोरवले आणि सावला. सावली संघाचा चला आपण कॅप्टन चला चोरवली संघाचा कॅप्टन चला लगेच चला. वेळ घेऊ नका. मॅच चालू झाल्यानंतर आहे ना ते टॉस उडवणं आपण पाहतो कुठंतरी थांबलं जातं. टॉस लाईव्हलाच व्हायला पाहिजे. अक्षय आला. अक्षय टॉससाठी आलाय. चला 33 धावांचं लक्षात पाटला कशा प्रकारे ऐकूया आवाज. योगेश ढोले सर जॉईंट होतील कॉम्बॉक्समध्ये. तो परत नाणेफेकचा गोल या ठिकाणी होईल. बत्तीस झालेत. 28 होते. हा चौकार आला. 32 झाले. 33 धावांची गरज. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय ऋषीदादा बबन दलवी यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जातोय. तर सोरोला टीमने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते वेदिका 11 सावले टीमला. आणि खऱ्या अर्थाने दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये. तिथे जोडले जातील योगेश ढोले सर. भगवान दादा दलवी आपण या ठिकाणी यायचे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये.
चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होती आणि आता मात्र पाठलाग करायचा आहे तो अगदी 33 या धावसंख्येचा 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीचे दोनही फलंदाज आपण पाहताय दैवली टीमच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय जितेश साखेंगेंवरती नितीन आहेत. नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहताय मनोज. मागच्या मॅच मध्ये अगदी दोनही टीमनं भरपूर चांगली कामगिरी केली होती. मागची मॅच जिंकली आणि आता मात्र सेकंड मॅच मध्ये त्यांच्यातली लढाई आपल्याला पाहायला मिळते. 33 धावसंख्येचा पाठलाग. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. जास्त टर्न मिळाला आहे बॉलला आणि आता पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव न मात्र अकाउंट ओपन झाला. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दैवली टीमचा 18 बॉलमध्ये 24 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर 33 धावा बनवायच्या आहेत. पाहिलं गेलं तर आव्हान अगदी सोपं वाटतंय परंतु असे मॅचेस खऱ्या अर्थानं आपल्याला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. कमी धावसंख्येच्या मॅचेस ह्या नेहमी शेवटच्या बॉलपर्यंत अगदी निर्णायक क्षणी जाताना पाहायला मिळतात आणि त्यातीलच मात्र एक मॅच पाहायला मिळेल का? कारण की इथून आपण पाहिलं गेलं तर जितेशनं हा डॉट बॉल फेकला आणि त्यानं मात्र इथून डॉट बॉलनं आपली देखील सुरुवात केली आहे. पहिला व्हाईट बॉल त्याच्यानंतर डॉट बॉल नितीनच्या विरोधामध्ये जितेशचा. फुलटॉस बॉल स्केअर केला. फर्स्ट स्लिप पण बॉल चाललाय पुढे. फिल्डर प्रयत्न करतात डायू मारले परंतु त्यांच्यापासून दूर निघून गेलाय बॉल. मिळाला एक चौकार. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वरती. 5 धावा धाव फलकावरती. ती गॅप शोधली आणि 3 हलक्या हाताने स्केअर करत असताना पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून केलेत. फटका चांगला आहे. डीप बॅकवर्डला चाललाय बॉल. जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज नितीनच्या बाटमधून. आणि 2 चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते एकंदरीतच 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 24 बॉल मध्ये 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे जितेश. ज्यानं पहिला व्हाईट बॉल फेकला त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर मात्र नितीनच्या बाटमधून बाग टू बाग 2 चौकार आलेत. यावेळी लोअर फुल टॉस ऑन साईडला गॅप शोधली आहे. बॉल अगदी आपण पाहताय काउ कॉर्नरला चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आले. सेकंडचा कॉल झाली आहे कंप्लीट. बॅकअप चांगलं आहे पुढे टीम कडनं आपण पाहताय. अकरा धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक चालू आहे जितेशचं. आणखीन एक चांगला बॉल. यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ती हाईट मिळालीच नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं फार महत्वाचे असतील. तुम्हाला 33 धावसंख्येचा बचाव करायचा मग तुम्हाला एक एक धाव देखील इथून वाचवणं फार गरजेचं राहील. तुम्हाला विकेट्स मिळवणं गरजेचे राहतील. तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आणि इथून मात्र आणखीन एक अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर अगदी जर पाहिलं गेलं तर मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर बिनबाद 11.
बिनबाद 11 धावा धावफलकावरती आलात. दोनही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नितीन आणि त्याच्या साथीने आपण पाहताय मनोज, ज्यांना मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं किताब मिळवलं होतं, तोच मनोज देखील आता सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. काय खेळला होता मनोज मागच्या मॅचमध्ये. 6 बॉल ज्यानं प्रतीक्षा केली आहे साईकची, आता तो सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. इथून देखील आपण पाहताय एक यंगस्टरकडे खऱ्या अर्थानं आता गोलंदाजी दिली जाते. पोशीर टीम कडनं गोलंदाज प्रणय गोलंदाजी मार्कवरती आला. त्याच्याकडे खऱ्या अर्थानं आपल्या गावचं भविष्य सोपवलं. अगदी जर पाहिलं गेलं तर 15 वर्षाचा वय वर्ष 15 प्रणयचं, आणि तो आता गोलंदाजी मार्कवरती आहे. चला वेळ करू नका. हे खऱ्या अर्थानं फार महत्वाचं आहे. म्हणजे डेच्या स्पर्धेमध्ये देखील गोलंदाजी त्याला मिळाली नाही, परंतु त्याचं डेब्यू नाईटच्या स्पर्धेमध्ये झाला. त्याला संधी अगदी आपण पाहता रजनी स्पर्धेमध्ये मिळाली, म्हणजे मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला संधी मिळाली आहे. ओ इथे खराब बॉल, आखूड टप्प्याचा बॉल अर्ध्या क्रीज मध्ये टाकला होता, त्याला पाठवलाय अगदी फाईन लेग मध्ये चौकारासाठी. तेजस स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता. हो चांगला बॉल बॅकफुटला येऊन अगदी आपण पाहताय स्केअर केला. समोर ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने आला. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचले, तोपर्यंत धाव मिळाली. सिंगल धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 16 वरती. पहिला बॉल जो खराब आला होता आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहाल. ओ पायातला बॉल ऑन साइडला खेळला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. नितीन पकडले कॅच, नितीन कॅच पकडली आणि नितीनला इथून परतावा लागत आहे. मध्ये पहिल्यांदा गोलंदाजी दिली, म्हणजे त्याच्यावरती किती प्रेशर असेल आणि मार्च देखील प्रेशरची आहे.
कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर तब्बल 11 धाबा खर्च केल्या होत्या जितेशनं आणि त्यानं मात्र पहिल्या बॉलवरती चौकार काढल्यानंतर 2 विकेट्स दोन विकेट्स त्यानं घेतल्यात. 4 बॉल मध्ये 5 धावा दिल्यात. ओ इथे देखील बाची टॉपेज घेतली आहे, पकडली आहे कॅच एसनच्या मागे. आणखीन एक विकेट. त्याच्यावरती दिलेली जबाबदारी आणि काय जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली आहे. 12वा प्रतिनिधी त्यानं आम्हाला सांगितलं की हा गोलंदाज डेची एकही स्पर्धा खेळला नाही आणि त्याला रजनी स्पर्धेमध्ये गोलंदाजी दिली आहे, परंतु काय दर्जेदार त्यानं गोलंदाजी केली आहे. ओ इथे देखील मिस टायमिंग आहे. फिल्डर बनलेत दर्शक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मच निडेड षटकार. दहिवली टीमला तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय रवी. बावीस धावा धाव फलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नितीन. नेक्स्ट मॅच चोरावले आणि त्यांच्या विरोधामध्ये सावले या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आता 12 बॉल मध्ये 11 धावसंख्येचं रक्षण करायचं आहे ते मात्र पोशीर टीमला, परंतु तेजस आणि रवी हे दोन महत्वाचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. रवीना आल्या आल्या षटकार लगावत. हो चांगला बॉल नितीनचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथून आपण पाहतोय. 11 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक मॅच मध्ये हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. हो खोलात टाकला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केला, डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात, तोपर्यंत धावा मिळतील त्या अगदी दोन धाबा इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाबांना आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचलंय ते अगदी 24. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 10 आणि धाबा बनवायचे आहेत त्या म्हणजेच 9. 10 बॉल 9 धाव संख्येची आवश्यकता. खोला टाकला, ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये चाललाय, काउ कॉर्नरला फिल्डर आलेत, थोडं फंबल झालं परंतु लगेच स्वतःला ऍडजस्ट केलं आणि इथून अगदी जर पाहिलं तर मात्र एकच धाव पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 25 वरती. आता येणारे बॉल इथून आपण पाहताय ते म्हणजेच 9 आणि धाबा बनवायचे 8. 9 बॉल मध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. ओ यावेळी ड्राईव्ह करायचा होता, अगदी आपण पाहताना कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेचायचा होता जो वॅकंट एरिया आहे, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर डॉट बॉलच पाहताय. चांगली गोलंदाजी केली आहे
नितनने देखील 8 बॉल, आता 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. परंतु प्रणयचं कौतुक करायला हवं, ज्या प्रणयच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर त्यानं केलेली गोलंदाजी जबरदस्त होती. ओ बाद चिकाडा मिळाली आहे विकेट, आणखीन एक. रवी देखील इथून बाद. सात बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. विकेट आली आहे. रवी इथून बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मोहित. 7 बॉल 8 ची आवश्यकता. वाडव्या बाटनं प्रहार चढवलाय, बरोबर गॅप मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत की हा षटकार. अगदी जास्त क्लोज आला आणि त्याच मुलं ती मोठी गॅप त्या ठिकाणी मिळाली आणि तिथेच आपण पाहताय मोहितच्या बाटमधून तो षटकार पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता. चला मॅच स्टार्ट करा, मॅच थांबवू नका. शेवटचे 6 बॉल आणि आता 2 धावसंख्येची आवश्यकता आहे दहिवली टीमला. पोशीरच्या विरोधामध्ये आपण पाहताय फाईट चांगली दिली आहे मी तर म्हणेन. 33 धावसंख्येचा बचाव करत असताना पोशीर टीमनं, परंतु अगदी जर पाहायला गेला ज्या खऱ्या अर्थानं चुका झाल्या गोलंदाजीकडून देखील, त्या चुका कुठेतरी आता मात्र मागड्या ठरताना पाहायला मिळत आहेत. 33 धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा, मग तुम्हाला गोलंदाजी देखील त्याच पद्धतीनं करणं फार गरजेचं होती. कट केलाय डीप मध्ये फिल्डर. ओ इथून बॉल सीमा पार आणि चौकारानं तेजसनं मॅच जिंकवली आहे. ती आपल्या टीमसाठी कॉंग्रॅच्युलेशन टीम. दहिवली हार्ड लक टीम, पोशी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला नितीन आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवर